वांग म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते, हो की नाही? वांग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते मस्त काहीतरी चटपटीत झणझणीत असा भाजीचा प्रकार, जसं की मसाले वांगे असो, आलू वांगे असो किंवा साधं सिंपल असं वांग्याचं भरीत असो, जे झणझणीत आणि चटपटीत लागते, हो की नाही? तर मंडळी, वांग्याला आपलीच अशी चव असते आणि त्यामध्ये तुम्ही जास्त काही मसाला नाही टाकला तर ही वांग्याची भाजी ही स्वादिष्टच लागते. पण आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे सर्वांची फेवरेट अशी भरली वांगी किंवा मसाल्याची वांगी, तेही विदर्भ स्टाईल, हो की नाही? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही नक्की दाबा आणि कमेंट करायला तर नक्कीच विसरू नका. चला तर बनवूया आपण मस्त विदर्भ स्टाईल अशी भरले वांगे किंवा मसाल्याचे वांगे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने, बरं का? त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, मस्त कोळे कोळे असे वांगे घेतलेले आहे बघा, अगदी अशा प्रकारे, ज्यात बी नाही पाहिजे. त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावाले व्यवस्थित काप करून घेतले बघा. आतमध्ये बघून घ्यायचं की खोलवर काही किडा वगैरे नाही आहे ना. तुम्ही याला 4 काप मारले तरीही चालेल, पण मी इथे 1 काप एक्स्ट्राचा मारलेला आहे. आतपर्यंत बघून घ्यायचं व्यवस्थित. या प्रकारे सर्व वांगे कापून घेतले आणि त्याला आता मी पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे. पाण्यामध्ये आठवणीने टाकून ठेवायचं बरं का. आता घेतलेले आहे इथे मी 2 कांदे, त्याला कापून घ्यायचं बारीक बारीक. आता हे मसाल्यासाठी आपण तयार करत आहोत. भरले वांगे कोणाकोणाला आवडतं बरं, आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे? इथे घेतलेल्या 5-6 लसणाच्या कळ्या आणि घेतलेल्या अद्रकाचा 1 तुकडा, त्यालाही बारीक बारीक करून घेतलेला आहे. सोबत आपण मसाल्यासाठी काय काय घेणार आहोत ते बघूया. इथे घेतलेला आहे मी शेंगदाणे, धणे, सुकं खोबरं आणि डाळवा, आणि हो, 1 तेजपत्ता घेतला आहे, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तो आपण फोडणीत टाकूया. इथे बघा, टाकला माझ्या मुलांना हात. चला तर बनवूया आपण आता मसाला, ठीक आहे? हे सर्व साहित्य घ्यायचं. आता आपण करूया अद्रक लसूण पेस्ट. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि जिरे त्याची पेस्ट करून घेतली. इथे मी ठेवलेली आहे कढई, त्यामध्ये जे आपण कांदे कापून घेतले होते ते टाकून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं. बघा, अगदी या प्रकारे. त्याचा थोडासा कलर बदलला, त्यानंतर आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया, जसं की शेंगदाणे, धणे आणि खोबरं आणि डाळवा, हे सर्व टाकून व्यवस्थित 5 मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचं. लक्ष ठेवायचं की ते जळलं नाही पाहिजे, पण व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. तेव्हाच आपली मसाल्याची भाजी एकदम स्वादिष्ट बनते, बरं का? मसाला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा, तो खाली कुठेही लागू द्यायचा नाही, म्हणजे आपल्या भाजीची चव छान येते, ठीक आहे? मसाला भाजल्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा, बरं का? मी अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जाते खमंग असं. यामध्ये मी थोडासा दालचिनीचा तुकडा देखील टाकलेला आहे. हे तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे. व्यवस्थित फिरून भाजून घ्यायचा, तो लागू द्यायचा नाही. तुमच्याकडे तुम्ही मसाला वांगी बनवता तेव्हा कशाचा मसाला करता बरं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा, बरं का? बघा, आता आपल्या मसाल्याचा कलर बदलत आलेला आहे व्यवस्थित. तो भाजून झालेला आहे. आता एका प्लेटीमध्ये किंवा याच्यामध्ये ताटलीमध्ये काढून घ्या व्यवस्थित आणि त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून मस्त त्याचीवाली भरड किंवा थोडंसं व्यवस्थित भाजून ते वाटून घ्या. आता त्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, जिऱ्याची पेस्ट जी आधी आपण बनवली होती, थोडंसं तिखट, आमचूर पावडर आणि मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं.
बघा अगदी या प्रकारे सर्व एकजीव करून घ्यायचं. आणि आता आपण ते वांग्यात भरून घेऊया. या प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्यायचं. बघा दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं. या प्रकारे मी सर्व वांगे भरून घेतले आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. मसाले वांगे म्हटलं तर तेल टाकायला कंजूसी बिलकुल करायची नाही बरं का. डाएट वॅट केलं सगळं तिकडे पळत. कढई ठेवायची, मस्त त्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरा मोहरीची व्यवस्थित फोडणी द्यायची आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा. ते सर्व शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचा तो मगाशीचा तेजपत्ता. तो टाकला नाही टाकला तरीही चालेल, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि जे आपण वांगे भरून घेतले होते ते टाकून घ्यायचे. वांगे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि जो मसाला उरलेला होता वांगे भरल्यानंतर तो मसालाही त्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्या. किंवा तुम्ही वांगे टाकायच्या आधी तो मसाला शिजू दिला तेलात तरीही चालेल. हे सर्व मिक्स करून 5 मिनिट मंद आचेवर आपले वांगे शिजू द्यायचे. तिखट मीठ टाकायसाठी जास्त घाई करायची नाही, पण गॅसची फ्लेम ही एकदम मंद असावी. ठीक आहे. आता 5 मिनिटानंतर बघूया. वांग्याचा कलर व्यवस्थित थोडासा बदललेला आहे. ते खाली लागलं नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित त्याला फिरवत राहा, म्हणजे ते बुडावर कुठे लागणार नाही किंवा जळणार नाही. आता 5 मिनिटानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत लाल तिखट, गोडा मसाला, आमचूर पावडर टाकायचं आणि हळद टाकायची. जर तुम्हाला धना पावडर जिरा पावडर टाकायचं असेल तर टाकू शकता, पण आपण धने मगाशी मसाल्यातच भाजले होते त्यामुळे ताजे धने तसे त्यात गेले आहे, तर धना पावडर टाकण्याची काही गरज आहे ना. हे सर्व टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा झाकण लावून शिजू द्या. आणि नंतर बघा वांग्याचा कलर थोडासा बदललेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे मीठ टाकून 2 मिनिट वाफ द्यायची. त्याच्यानंतर टाकायचं त्यामध्ये पाणी, तेही गरम बरं का. गरम पाणी टाकल्यानंतर मस्त दणानून उकळी येऊ द्या, आपले वांगे शिजू द्या आणि मस्त झाली आहे वांग्याची भाजी झणझणीत तशी तयार. आता भूक लागली आहे तर खाऊन घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.